नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम चमचमीत असा भरलेला मसाला दोडका कसा करायचा ते पाहणार आहोत. पण प्लीज त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे दोडक्यासाठी. त्यासाठी मी कढईमध्ये एक छोटीशी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत. त्याचबरोबर एक चमचा डाळे घेते जे आपण चिवड्यामध्ये वापरतो. तर ते डाळे घ्यायचे आहेत. यामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि मसालासुद्धा खूप टेस्टी लागतो. त्याचबरोबर मी सुकं खोबरं घेते एक छोटीशी वाटी आणि हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. देशी तीळ घ्यायचे आहेत 2 चमचे. तीळ सुद्धा आता छान तडतडले आहेत. तर हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घालते. तर सर्व एकत्र मिक्स करून आपल्याला हे गॅसवरून मी खाली काढून थंड करून घेते. तर थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण दोडके कट करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे दोडके पाव किलो घेतलेले आहेत. तर ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता याची साल काढून घेऊया. तर दोडक्याची साल काढून झाल्यानंतर दोडके मी या पद्धतीने कट करून घेते आणि दोडक्याला वरतून 2 असे काप देते. म्हणजे आपल्याला आपण बनवून घेतलेला मसाला दोडक्यामध्ये भरता येईल. आणि हे आता दोडके मी पाण्यामध्ये ठेवते. पाण्यामध्ये खरं तर ठेवण्याची आवश्यकता नाही, पण तरीसुद्धा मी दोडके पाण्यामध्ये ठेवते. तोपर्यंत आपला आता मसाला सुद्धा थंड झालेला आहे. तर मी मसाला एका वाटीमध्ये काढून घेतलेला होता. तर आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि डाळे हे जे आपण कढईमध्ये भाजून घेतलेलं होतं तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी अगदी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेते. 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घेते. इथे मसाले ऑप्शन आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसाला किंवा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता. अगदी थोडंसं लाल तिखट घालते. थोडीशी हळद घालायची आहे. थोडासा काळा मसाला म्हणजेच काळं तिखट घालते. कोथिंबीर घालायची आहे भरपूर. आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, या पद्धतीने मी दोडक्याचा मसाला मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. तर अगदी ही फाईन पावडर नाही बनवलेली, थोडंसं हाताला जाडसर लागावं इतपतच मी वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला आणि मीठ घालते. मसाले ऑप्शन आहेत, तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता हा मसाला मी छान एकजीव होईपर्यंत मस्त असा मिक्स करून घेत आहे, जेणेकरून यातील जे तीळ आणि सुकं खोबरं आहे तर त्याला तेल सुटतं. त्याचबरोबर हा जर का आपल्याला थोडासा कोरडा वाटला तर 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर पुन्हा हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. आता पाहू शकता मसाला अजिबात कोरडा वाटत नाही, यामध्ये ओलसरपणा आलेला आहे. तर हा आता संपूर्ण असा दोडक्यामध्ये भरून घ्यायचा आहे. दोडक्यामध्ये हा मसाला अगदी खालीपर्यंत असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे, म्हणजे शक्यतो दोडक्यातून भाजी झाल्यानंतर बाहेर येत नाही. तर या पद्धतीने मी सर्व दोडके भरून घेत आहे. तर हे पहा, दोडके इथे भरून झालेले आहेत आणि मसाला सुद्धा थोडा शिल्लक राहिलेला आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी त्या सेम कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी मोहरी घालते. मोहरी छान तडतडल्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे. थोडीशी हळद घालते, कारण आपण सारणामध्ये सुद्धा हळद आणि लाल तिखट घातलेलं होतं, म्हणून अजून थोडंसं लाल तिखट घालते. आणि आता इथे एक सिक्रेट पदार्थ म्हणजे अगदी थोडीशी मी साखर घालते. साखरेमुळे काय होतं की फोडणीला खूप छान रंग येतो, भाजीला अगदी तर्री किंवा तवंग आल्यासारख्या भाजीला कलर येतो. म्हणून नेहमी अगदी किंचित अशी साखर जर फोडणीमध्ये घातली तर भाजीला रंग छान येतो. त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते. एकदा फोडणी छान हलवून घ्यायची आहे. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये भरून घेतलेले संपूर्ण दोडके मी घालते. तर दोडके घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी संपूर्ण फोडणी दोडक्याला लागली पाहिजे. या पद्धतीने हे हलवून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला याला अगदी या दोडक्यांना 1 मिनिटाची वाफ काढायची आहे, जेणेकरून दोडके थोडेसे सॉफ्ट होतात. तर हे पहा 1 मिनिटाची मी वाफ दिलेली आहे.
आणि आता याच्यामध्ये आपण दोडकी भरून जो उरलेला मसाला आहे तर तो घालायचा आहे। तर संपूर्ण मसाला सुद्धा मी आता दोडक्यामध्ये घातलेला आहे। आता हे मसाला दोडक्याला संपूर्ण लागावा म्हणून मी छान असं मिक्स करून घेते आणि वरून आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे। यामध्ये गरम पाणीच घालायचं, यामुळे मसाल्यांचा रंग जो आहे तो छान मस्त असा येतो, एकदम कलरफुल भाजी बनते। तर आता पाणी घातल्यानंतर याला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर 10 ते 12 मिनिटासाठी मी भाजी झाकून ठेवलेली होती। तर 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला हे मस्त असा तरंग आलेला आहे। 1 चमचा डाळे घातले, त्यामुळे भाजीला तुम्ही पाहू शकता अगदी दाटसरपणा आलेला आहे। भाजी आपली एकदम मस्त अशी ग्रेव्हीसारखी झालेली आहे। तर ही दोडका बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा। तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान आणि टेस्टी असा हा भरलेला मसाला दोडका लागतो। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।